नमस्कार. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. फ्रान्सिस ऑफ चॅन्थेल नावाची एक स्त्री होती. ती फार उदार होती. तिच्याकडे कोणीही गरीब असो श्रीमंत असो कोणीही जर रोज येत असे तर ती त्यांना रोज दान करायची. अन्नदान असो, पाण्याचं असो किंवा धन पैसे अडके सगळं ती जे काही गरिबांना आवश्यक असायचं ते ती लोकांना दान करायची. मग अनेक गरीब लोक जे होते ते तिच्याकडे रोज यायचे आणि शक्य असेल तेवढे तिच्याकडून दान घेऊन घ्यायचे आणि ती शक्य असेल तेवढं ती रोज दान करत असे. मग याचा फायदा गैरफायदा सुद्धा लोक घेत असे. मग काही माणसं जी आहेत ती पुन्हा पुन्हा त्या बाईकडे यायचे आणि दान मागायचे. मग एक दिवस काय झाले, त्याच्या हितचिंतकाने ही जी गोष्ट होती की लोक पुन्हा पुन्हा येतात आणि तेच लोक येतात आणि परत परत मागत असतात. मग काही दिवसांनी ही जी गोष्ट आहे तिच्यापर्यंत कोणीतरी माहिती म्हणून किंवा तक्रार म्हणून त्या बाईला सांगितली. मग तेव्हा ती शांत झाली आणि तिने शांतपणे उत्तर दिले की हे जे लोक आहेत ते काही दिवसांनी माझ्याकडे येतात आणि परत दान मागतात हे मला माहीत आहे, पण त्यांच्यापेक्षाही लवकर मी रोज देवाजवळ पुन्हा पुन्हा मागत राहते. बघा, मी जे हे दान करत आहे मग ते लोक मला मागायला येतात, माझ्याकडे मागायला येतात, पण मी त्यांच्या लवकर देवाजवळ प्रार्थना करते आणि त्यांच्यासाठी देवाजवळ काही ना काही मागत राहते आणि मी देवाजवळ पुन्हा पुन्हा रोज मागत राहते. मग जर हे जे गरीब लोक आहेत की ज्यांना स्वतःचं पोट भरता येत नाही किंवा ते उपाशी राहतात, त्यांना कपडे नाही, अन्न नाही, पैसे नाही आणि मग ते माझ्याकडे एक आशेने येतात आणि जर मग मी देवाकडे पुन्हा पुन्हा मागत राहते तर मग या लोकांनी माझ्याकडे जर मागितले तर त्यात काय बिघडले? काहीच नाही बिघडले, कारण मी सुद्धा कोणाकडून तरी मागत आहे, देवाकडे मागत आहे, देव मला देत आहे म्हणून मी त्यांची गरज भागवत आहे. मग ते जर माझ्याकडे पुन्हा पुन्हा येत असतील तर मला यात काही चुकीचं वाटत नाही का, कारण मी सुद्धा कोणाकडून तरी मागते. हे जे आहे की किती मागावे यावरून आपल्याला हे लक्षात येते. म्हणून आपण शक्य तेवढं दान